नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आहे। मुंबईतून जे चाकरमानी असतील किंवा जे नोकरदार असतील, मजूर असतील, हे सगळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यांची जीवाची खटाटोप सुरू आहे। यातच मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना आता प्रवेश द्यायला कोकणातल्या काही गावांनी तीव्र विरोध केलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही आता मुंबईतून येणाऱ्यांना गावात घेणार नाहीये। सिंधुदुर्गातील शेरपे गावच्या सरपंचांनी थेट मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलेलं आहे। निशा गुरव ह्या सरपंच आहेत या गावच्या। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। कोरोनाच्या काळात गावात येणाऱ्या मुंबईकरांची व्यवस्था करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी तसं पत्र लिहिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मुंबईकर कोणत्याही वेळी गावात येतात त्याची कल्पना ग्राम कृती दलाला अध्यक्ष म्हणून सरपंचांना प्रशासनाकडून दिली जात नाही। हेच मुंबईकर जमाव करून सरपंचावर दबाव टाकत असल्याची निशा गुरव यांची तक्रार आहे। महिला सरपंचांना याबद्दल कुठलीही सुरक्षा दिली जात नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सध्या कोकणात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर दाखल होत आहेत आणि या सगळ्यांची व्यवस्था करण्याचं काम प्रशासनानं ग्रामकृती दलावर टाकलेलं आहे। प्रशासन स्वतः मोकळं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता गावागावात वाद वाढत आहेत आणि त्यामुळेच दोडामार्ग तालुक्यातल्या अनेक सरपंचांनी अशा तक्रारी केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि या सगळ्या गावांनी आता एक भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता गावात प्रवेश असणार नाहीये। अत्यंत मोठी महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त सभा झाली। त्यावेळी मी हा प्रश्न उपस्थित केला होता की नोडल ऑफिसर गावामध्ये येत नाहीत व 10 ते 5 हे व्यवस्थापक म्हणून शाळेचे शिक्षक काम करतात व 5 नंतर त्यांना रात्री अपरात्री येणाऱ्या चाकरमान्यांना म्हणजे कोणी विलगीकरण करायचं, आमची सिक्युरिटी काय, याबद्दल कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन प्रशासनाकडून झालेलं नाही। त्यामुळे काल जो प्रकार घडला म्हणजे प्रशासनाकडून कोणती सुरक्षा किंवा सहकार्य न मिळाल्यामुळे मी ग्राम नियंत्रण समिती अध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार नाही। गावामध्ये कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मी जबाबदार असणार नाही आणि आजपासून सकाळपासून ज्यावेळी मी सकाळी याबद्दलचं पत्र मी आपल्या कलेक्टर मॅडम, मुख्यमंत्री साहेबांना वगैरे पाठवलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दिनेश केळुसकर आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, मुंबईतले चाकरमानी आणि कोकण यांचं नातं हे दूध आणि साखर अशा पद्धतीनं राहिलेलं आहे, पण या नात्यात कोरोनानं कुठेतरी मिठाचा खडा टाकलाय? कोरोनानं मिठाचा खडा टाकला आहे असं फार म्हणता येणार नाही, परंतु मुंबईकरांना काय कोकणामध्ये घ्यायला कोकणातल्या लोकांचा विरोध नाहीये, परंतु ज्या पद्धतीची व्यवस्था इथे उभारायला हवी होती प्रशासनाने ती केलेली नाही हे तर उघड आहे। त्याचं कारण एकतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होताना सगळे मुंबईकरांना पासेस देण्यात आले हजारोंच्या संख्येने। आज मुंबईकर जवळपास या सगळ्या भागामध्ये सिंधुदुर्गाचा विचार करता तर जवळपास 20,000हून अधिक मुंबईकर 25,000 संख्या होईल दाखल झालेले आहेत। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच 2 दिवसापूर्वी पत्र दिलं आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना सुद्धा की आता आमच्याकडची विलगीकरणाची संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता संपलेली आहे, कृपया पासेस देताना आम्हाला विचारात घ्या आणि मगच मुंबईकरांना सोडा, अशा प्रकारचं पत्र त्यांना लिहावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे जागोजागी ज्या शाळा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रशासनाने किंवा आणखी काही व्यवस्था केलेली आहे संस्थात्मक विलगीकरणाची, त्या सगळ्या फुल झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा मुंबईकर येत आहेत आणि ते गावात आल्यानंतर त्यांची अशी मागणी असते की त्यांना त्यांच्या घरी राहू द्यावं, होम क्वारंटाईन करण्यात यावं। त्यात सुद्धा सिंधुदुर्ग प्रशासनाने शिक्के मारण्याचं पद बंद केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरपंचांवर दबाव वाढतो आहे, ग्रामकृती दलांवर दबाव वाढतो आहे आणि गावागावात प्रत्येकालाच आपल्या घरी जायचं आहे। अशा परिस्थितीत सरपंच अध्यक्ष असल्यामुळे आणि या सगळ्या ग्रामकृती दलांवर प्रशासनाने जबाबदारी टाकून प्रशासन मोकळं झाल्यामुळे या सगळ्या परिस्थितींना तोंड द्यावं लागते ते त्या गावच्या सरपंच आणि तिथल्या आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या लोकांना, त्यामुळे हा सगळा दबाव वाढतोय। म्हणून निशा गुरव यांचं हे पत्र केवळ प्रातिनिधिक आहे, परंतु सिंधुदुर्गातल्या बहुतांश सरपंचांनी आणि ग्रामपंचायतींनी अशा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत की तुम्ही व्यवस्था उभारा समांतर किंवा काहीतरी आम्हाला सपोर्ट द्या प्रशासनाचा, तरच आम्ही व्यवस्था करू शकू, अन्यथा गावागावातले वाद आम्हाला थांबवणं अशक्य होईल। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पण अत्यंत ही वेगळी परिस्थिती म्हणावी लागेल कोरोनामुळे निर्माण झालेली
आपण बघतोय की राज्यातून परराज्यात सगळे मजूर निघालेले आहेत, त्यांना सुद्धा तिथं घेण्याबद्दल त्या राज्यांचे प्रश्न आहेत आणि आज अशाच प्रकारचे काही प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झालेले आहेत। मुंबई पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांना आता कोकणातल्या गावांमध्ये स्वीकारलं जात नाहीये, त्यांना विरोध केला जातोय। काही जिल्ह्यांमध्ये तर त्यांना होम क्वारंटाईन केलं जातंय, काही ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था नाहीये, तिथल्या यंत्रणेवरती ताण येतो। स्वाभाविक आहे की एखाद्या गावची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पुरेशी असणार नाही। मग अशा प्रकारे मुंबईतून जेव्हा सोडलं जातंय तेव्हा तिथे त्याची व्यवस्था आहे की नाही हे प्रशासनाने पाहणं गरजेचं आहे। केवळ मुंबईवरची जी जो ताण आहे तो मुंबईवरचा ताण कमी करायचा म्हणून इथल्या लोकांना जाऊ द्यायचं आणि तिकडे मात्र कुठली व्यवस्था करायची नाही, हे असं चालेल का, हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या कोरोनाच्या संकटानं निर्माण केलेले आहेत आणि प्रशासनाच्या समोर जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा गुंता काही प्रशासनाला सोडवताना येताना दिसत नाहीये। उलट एक निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या अनेक निर्णयांचा गुंता निर्माण होतोय, हे मात्र वारंवार दिसून येते। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतले मजूर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्यानंतर तिथल्या जिल्ह्यांमधली कोरोनाबाधितांची जी संख्या आहे ती सातत्याने वाढतीये, त्यामुळे तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांना काहीशी भीतीच वाटणं स्वाभाविक आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपल्या इथं कोरोनाचा फैलाव होतोय। पण मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। अशा परिस्थितीत ते सुद्धा जगण्याच्या एका आशेसाठी आपलं गाव जवळ करण्याचा ते प्रयत्न करतायत। गड्या आपला गाव बराबर। राज्यात आज आणखी 2100 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे। आज राज्यात सर्वाधिक 1200 कोरोना रुग्ण बरे झालेत, तर सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतीये, त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवून त्या पार्श्वभूमीवर राज्यात आता झोनची नवी वर्गवारी करण्यात आली आहे। कंटेनमेंट झोन, रेड झोन आणि नॉन रेड झोन असे 3 झोन यापुढे महाराष्ट्रात असतील। यासंबंधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लॉकडाऊन 4 मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल याबद्दलची सविस्तर माहिती दिली। आजचा जो आकडा आहे तो 2100 आपल्यामध्ये आज वाढ झालेली आहे, त्यामुळे एकूण महाराष्ट्राचा आकडा हा 37158 झालेला आहे। सर्वात महत्वाची जमेची बाजू मला ही सांगितली पाहिजे की आतापर्यंतच्या डिस्चार्ज जे आहे आधी सर्वात जास्त डिस्चार्ज आज मला दिसत आहेत 1202 हे आज डिस्चार्ज झालेली लोक आहेत। त्यामुळे एकूण जवळजवळ 9639 म्हणजे जवळजवळ 10,000 जे कोविड पॉझिटिव्ह होते ते डिस्चार्ज होऊन बरे होऊन ते घरी गेलेले आहेत। बातमी ठाण्यातून आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 84 कोरोना बाधित नवीन समोर आलेले आहेत, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या आता 1353 वर जाऊन पोहोचलेली आहे। ठाण्यातला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो सातत्याने वाढताना दिसतोय। महापालिका क्षेत्रातली ही नवी आकडेवारी समोर आलेली आहे, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातल्या कोरोना बाधितांची संख्या आता 1300च्या वर जाऊन पोहोचली आहे। जी परिस्थिती ठाणे महापालिका क्षेत्रात आहे तीच परिस्थिती काही अंशी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुद्धा आहे। नवी मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होतीये। नवी मुंबईत आज कोरोनाचे आणखी 57 नवे रुग्ण आढळले। नवी मुंबईतल्या कोरोना बाधितांचा आकडा आता 1321 वर जाऊन पोहोचलाय। ठाण्यामध्ये 1300च्या वर आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा 1300च्या वर आता हा आकडा जाऊन पोहोचलेला आहे। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, कुठला असा भाग आहे जो नवी मुंबईची खरी डोकेदुखी ठरलाय? विलास, आतापर्यंत जर आपण पाहिला की नवी मुंबईमध्ये नक्कीच मुंबईकडून येणारी जी लोकांची कोरोनाची रुग्णांचा जो प्रभाव प्रामुख्याने जाणवत होता आणि त्याचबरोबर दुसरा होता एपीएमसी, ह्या सगळ्यात महत्वाचा होता। आणि एपीएमसी संबंधित असलेले जे विभाग होते, मग कोपरखरणा असेल, घणसोली असेल, तुर्भे असतील, ऐरोली असतील, ह्या सगळ्या भागांमध्ये हा प्रभाव आपल्याला जाणवत होता। आता मात्र आजचे जे आकडेवारी आहे ही नक्कीच नवी मुंबईकरांना दिलासादायक ही आकडेवारी आहे, कारण आजचा आकडा जो आहे जो मागील आठवड्यामध्ये आपण एक 75, 80, 90, 100 अशा ह्याच्यामध्ये हे आकडे असायचे,
जायचे. आज मात्र आपण जे आकडे बघतो ते फक्त 57 आकडे आहेत, म्हणजे 50% आसपास हे आकडे कमी झालेले आहेत. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाची दिलासादायक बातमी ती देखील आणखी एक महत्वाची म्हणजे एपीएमसी मध्ये देखील आज आकडेवारी कमी आलेली आहे. जिथे ज्या एपीएमसी मुळे हा प्रादुर्भाव वाढला असं म्हटलं जात होतं, आता मात्र एपीएमसी मध्ये ज्या पद्धतीने मागील आठवड्यामध्ये जी फवारणी करण्यात आली किंवा तिथले 4,500 व्यापारी, माथाडी, कामगार या सगळ्यांच्या ज्या कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या त्याच्यानंतर हा कदाचित असू शकेल. त्याचमुळे हा प्रभाव कमी होताना दिसतोय. आज एपीएमसी मध्ये जे 2 त्याच्यापैकी एपीएमसीच्या व्यापाऱ्याच्या घरात त्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे जरी आकडे आता कमी दिसत आहेत आणि त्याचमुळे एक दिलासादायक बातमी नक्कीच आज नवी मुंबईकरांना आणि एपीएमसी मधल्या सगळ्या घटकांना आहे. विलास, धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यात आता नव्या झोनची नवी वर्गवारी करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन आणि नॉन रेड झोन असे 3 झोन यापुढे राज्यात असतील. ग्रीन आणि ऑरेंज झोन आता हद्दपार झाले. त्यासाठी नवी नियमावली सुद्धा आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 22 तारखेपासून होणार आहे. राज्यातील कंटेनमेंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात आलेत, तर नॉन रेड झोनमधले निर्बंध अधिक शिथिल करण्यात आलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेड झोनमधल्या लोकांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. काही सवलती ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. रेड झोन कुठले आहेत महाराष्ट्रातले ते आपण बघतोय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर. मुंबई आणि आजूबाजूचे हे सगळे महापालिका आहेत. वसई विरार, त्याचबरोबर पुणे शहर, सोलापूर शहर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती. या रेड झोन मध्ये काय बंद राहणार तर आंतरराज्य रस्ते वाहतूक बंद असेल. ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद असेल. टॅक्सी रिक्षाला रेड झोनमध्ये परवानगी नाहीये. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थना स्थळ बंद असतील. सलून, स्पा रेड झोनमध्ये बंद असतील. रेड झोनमध्ये खाजगी बांधकामांना परवानगी असणार नाही. रेड झोनमध्ये खाजगी कार्यालयांना परवानगी असणार नाही. कंटेनमेंट झोनमध्ये दारू दुकानं बंद राहतील. काय सुरू राहील तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील, जे आधी सुद्धा सुरू होती. कंटेनमेंट झोन वगळता दवाखाने सुरू राहतील. कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे बाहेरचं काही जणांना खायला मिळू शकतं. ऑरेंज ग्रीन झोनमधली टॅक्सी रिक्षाला अटींसह परवानगी असेल. माल वाहतूक सर्व झोनमध्ये सुरू असेल. रेड झोनमध्ये दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी असेल. कंटेनमेंट वगळता इतर झोनमध्ये दारू दुकानं सुरू असतील. कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरू राहतील. कंटेनमेंट झोन वगळता कुरिअर, पोस्टल सेवाही सुरू राहील. कंटेनमेंट झोन वगळता आरटीओ कार्यालय सुद्धा सुरू राहील. त्याचबरोबर खाजगी बांधकामांना रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परवानगी असेल. कंटेनमेंट झोन वगळता ई कॉमर्स सेवांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी आता सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न आहे आणि यामुळे काही अंशी का होईना लॉकडाऊनमधून सवलत मिळाली आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. कोरोनाच्या संदर्भात कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हा दिलासा जो आहे तो या सगळ्या संकट काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 दिवस काम केल्यानंतर 2 दिवस आता सुट्टी मिळणार आहे. कोविड-19 झालेल्या रुग्णाबरोबर प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांना आता 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. ज्या ठिकाणी परवानगी आहे अशा ठिकाणी आता आपल्या सगळ्यांना बाहेर पडायचंय, पण दक्ष राहायचंय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर राज्यातल्या मद्यप्रेमींसाठीची एक महत्त्वाची बातमी। राज्यात खरं तर 15 मे पासून घरपोच मद्य विक्रीला सुरुवात झालेली आहे। आज एकाच दिवसात 32,700 मद्यपींना घरपोच मद्य मिळालेलं आहे। 15 मे पासून आतापर्यंत जवळपास 75,000 मद्यपींना घरपोच मद्य मिळालेलं आहे। अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं सुद्धा गरजेचं होतं। कुठेतरी हा निर्णय योग्य ठरताना दिसतोय? नक्कीच विलास, आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ज्यावेळी काही जिल्ह्यांमध्ये वाईन शॉप वरती म्हणजे काउंटरवरती मद्य विक्री करता परवानगी दिली गेली होती आणि त्यानंतर आपण हे दृश्य पाहिलं होतं की लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाईन शॉप बाहेर अनेकांनी मद्यप्रेमींनी लावल्या होत्या। काही ठिकाणी गोंधळ झाला होता, काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता, तर अनेक ठिकाणी वाईन शॉपवरती त्या ठिकाणी भांडणं झाली होती, मारामार झाल्या होत्या, गुन्हे दाखल झाले होते। त्यानंतर शेवटी आर्थिक घडी कुठे मोडू नये, थोडीफार चालना मिळावी याकरता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। पहिल्यांदाच असं जे होतंय की राज्यामध्ये घरपोच मद्य सेवा दिली जाते, मद्य विक्री केली जाते। त्याचा एक भाग म्हणून ज्यावेळी 15 मेला सुरुवात केली गेली त्यावेळी फक्त अवघ्या 4 ते 5,000 लोकांना त्या ठिकाणी घरपोच मद्य सेवा दिली गेली होती। पण जसं ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आता इझी पॅटर्न मध्ये गेलेली आहे। त्यानुसार आज जर पाहिलं तर जवळपास तब्बल 32,700 मद्यप्रेमींना घरपोच मद्य दिलं गेलेलं आहे आणि आतापर्यंतची 15 मे पर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास 75,000 जे मद्यप्रेमी आहेत त्यांना घरपोच मद्य दिलं गेलेलं आहे। म्हणजे कुठेतरी लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत, मज्जा उडत नाहीये आणि मद्यप्रेमींना त्या ठिकाणी मद्य देखील मिळते आणि सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडते। हे कुठेतरी एक यशस्वी झालेलं दिसतंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाचं एक संपूर्ण सूत्र आहे आणि यापुढे जाऊन आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभाग घेणार आहे। ते म्हणजे जे बार अँड रेस्टॉरंट आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला फक्त जेवण पार्सल देण्याची सुविधा दिली होती, तर त्या बार अँड रेस्टॉरंटला जे परवानेधारक बार अँड रेस्टॉरंट आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आता त्यांच्याकडे असलेला स्टॉक जो आहे मद्याचा तो घरपोच डिलिव्हरी देण्याकरता देखील परवानगी जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभाग लवकरच देणार आहे। नक्कीच मद्यप्रेमींसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल आणि उन्हातान्हात अक्षरशः तळपत कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली रांगेत उभे असलेल्या मद्यपींना आता घरपोच मद्य मिळतंय आणि सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही। त्यामुळे राज्य सरकारलाही 4 पैसे मिळत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।